Never really know just what you want. With you I don't ever feel calm. नमस्कार YouTube फॅमिली, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर मंडळी, मागच्या वर्षी गंधर्व वॉटर पार्कला तुम्ही इतकं भरभरून प्रतिसाद दिला, म्हणून तुमच्यासाठी आज मी एक नवीन वॉटर पार्क घेऊन आलेली आहे, ज्याचं नाव आहे शिवतेज। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। कसं यायचं आहे, किती तिकीट आहे, मुलांसाठी काय प्राइस आहे, ते खायला प्यायला किती ॲक्टिव्हिटीज आहे, हे सगळं काही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक देखील। शिवतेज वॉटर पार्कला जाण्यासाठी आपण आता कोल्हापूर ते पन्हाळाच्या मार्गाने लागलो आहोत। तिथेच आपल्या उजव्या हाताला लागलेला हा बोर्ड, त्याच्या खाली आल्यानंतर आपल्याला इथे शिवतेज वॉटर पार्क असा पाहायला मिळतो। तर तुम्ही एंट्री मात्र बघू शकताय, किती सुंदर कलरफुल अशी आहे। तर एंट्रीलाच असे दोन मावळे आपलं स्वागत करण्यासाठी उभे असतात आणि या ठिकाणी तुम्हाला त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचे पोस्टर लावण्यात आलेले आहे, जे तुम्ही तिथे अंदाज लावू शकतात। त्याचबरोबर तिथे बाहेर पॅकेजेस सुद्धा लिहिलेले आहे। जर तुम्ही एन्जॉय करणार असाल फॅमिली सोबत, तर तुम्ही 10 ते 7चा टायमिंग या फुल डे पॅकेज। आता फायनली आपण आतमध्ये एंट्री करत आहोत। तर मी आणि माझी मुलगी आज आलेलो आहोत वॉटर पार्कला। तर मी फुल डे पॅकेज घेतलेला आहे, ऑरेंज कलरचा बँड असतो फुल डे पॅकेजचा। आणि आता आम्ही फायनली आतमध्ये एंट्री केलेली आहे। मी तर प्रथमच आली आहे वॉटर पार्कला, पण आतमध्ये आल्यानंतर जणू काही मला असं वाटलं की मी कुठल्या तरी हिस्टॉरिकल प्लेसला आलेली आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा मोठा विशाल असा स्मारक पाहायला मिळालं। एंट्रीच्या वेळी आम्हाला वेलकम ड्रिंक मिळालं होतं, ते पीत आम्ही पुढे आलो आणि इथे शिवसृष्टी पाहायला मिळाली। तर ते आपण आता पुढे एक्सप्लोअर करणार आहोत। आता पहिला आल्या आपला ब्रेकफास्टला आलो, तर ब्रेकफास्टमध्ये खूप छान होतं आणि टेस्ट तर ओ माय गॉड एक नंबर टेस्ट होती। या ठिकाणी मिसळ होतं, इडली वडा आणि पायनॅपल फ्लेवरमध्ये शिरा देखील होता। तर मला मिसळची टेस्ट अप्रतिम मिळाली, म्हणजे इतकं छान टेस्टी होतं ना, आणि अनलिमिटेड फूड होतं। तर टेस्टला जर तुम्ही म्हणसाल तर 10 आउट ऑफ 10 मी देईल। आता आपण एवढं आलोच आहे वॉटर पार्कला, तर एकदम वेळ न व्हायला घालवतात फायनली आपण आता एंट्री केलेली आहे। तर फायनली आता आपण वॉटर पार्कच्या एरियामध्ये आलेलो आहोत। तर भरपूर असे स्लाइड्स होते, कुठे कुठे डोळा फिरू असं झालेलं। तर पहिला मी किड्स एरियामध्ये गेले, कारण वैष्णवीला किड्स प्ले एरिया फार आवडलेला तिथे। तर भरपूर सारे स्लाइड्स होते त्या ठिकाणी। त्यानंतर फक्त लहानांचाच नाही तर मोठ्यांचा पण विचार केलेला आहे। रेन डान्स होता, तर आम्ही आल्या भिजण्यापूर्वी पहिला रेन डान्स केला। वॉटर पार्कमध्ये जर तुमच्याकडे कम्फर्टेबल कपडे नसतील, तर तुम्ही या ठिकाणी काही मिनिमम चार्जेस पे करून कपडे सुद्धा घेऊ शकता। वॉटर पार्कचे पर पर्सन चार्जेस आहेत 700 रुपये, आणि 700 रुपयामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा पुढं शेवटपर्यंत नक्की बघा, खूप सुंदर ॲक्टिव्हिटीज आहेत। भरपूर सारे स्लाइड्स आहेत। त्याचबरोबर शिवतेज वॉटर पार्कचे काही स्टाफ आहे, जे आपल्याला प्रोटेक्ट करतात पाण्यातनं, म्हणजे पाण्यात जाण्यापासून। तर ते मला एक भारी वाटलं एक वॉटर पार्कच्या चारही दिशेला स्टाफ असल्यामुळे एक प्रोटेक्शन असं फील होतं, आणि सिक्युरिटी पण चांगली आहे। वॉटर पार्क म्हटल्यानंतर कुठली एज मर्यादा किंवा वय मर्यादा नसते, त्यामुळे तुम्ही खरंच इथे या आणि एन्जॉय करा। आणि फुल डे पॅकेज म्हटल्यानंतर तर विषयच वेगळा असतोय। चारी दिशेने निसर्गाचं वातावरण आणि त्याच्यामध्ये वसलेलं हे वॉटर पार्क मला एक नंबर वाटलं, आणि फुल धमाल आणि मस्ती केली। वॉटर स्लाइड्स वगैरे झाल्यानंतर आम्ही रेन डान्स सुद्धा केला, आणि इतकी जबरदस्त भूक लागली म्हणून आलो। तर तुम्ही ताटमध्ये पाहू शकता अनलिमिटेड जेवण आहे, आणि त्याचबरोबर इतके सारे व्हरायटी होते। ताटामध्ये छोले होते, अख्खा मस्तूर, पनीरची भाजी, कढी, वरण भात, मसाला भात होता, पुरी, पापड, आणि इतकं छान होतं की जेवायला खरं पोट असलं भरलेलं की नाही, पोट भरत होतं पण मन भरत नव्हतं, असलं जेवण होतं आणि जबरदस्त चव होती। तर सगळं झाल्यानंतर आम्ही पुन्हा आलो गेम झोनमध्ये। त्या ठिकाणी पपेट शो होता, पपेट शो झाल्यानंतर लगेच जादूचा शो सुद्धा होता। तर ते आणि एक भारी वाटलं। मम्मी, एवढा मोठा बॉल यांच्या तोंडामध्ये बसला, चेष्टा हात दिली, बॉल बाहेर, 1 2 3 वॉटर पार्क तर नादखुळा होता, पण एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज म्हटल्यानंतर विषयच तेवढा हार्ड आहे। सगळ्याच गोष्टी जर एकाच ठिकाणी आपल्याला पाहायच्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला शिवतेज वॉटर पार्कला येणं आवश्यक आहे। एकाच पॅकेजमध्ये आपल्याला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात। आणि हे बघा मिरर शो, हे तर जबरदस्तच वाटलेलं। एकाच पॅकेजमध्ये सकाळचा नाश्ता आणि जेवण, त्याचबरोबर इव्हनिंग स्नॅक्स सुद्धा आहे। तर जबरदस्त पोट भरला, आणि पुन्हा आम्ही वेगळ्या ॲक्टिव्हिटीजला निघालो। तर आता पुन्हा आपण वॉटर पार्क एक्सप्लोअर करत आहोत। तर या ठिकाणी रामायण मधला हा
हाच तो सुवर्णमृग. इतका छान अशी हिस्ट्री आपण आपल्या मुलांना सांगू शकतो. त्याचबरोबर इथे छोटासा झू सुद्धा आहे मुलांना दाखवण्यासाठी आणि म्हणूनच लहानांसाठी व मोठ्यांसाठी परफेक्ट स्पॉट आहे. एवढंच नाही तर सेल्फीसाठी आणि व्हिडिओग्राफीसाठी आपल्याला या ठिकाणी मस्त मस्त असे सेल्फी पॉइंट केलेले आहेत. चला मग आता आपण जाऊया माहेशमतीची घंटा वाजवायला. चला मी आता तुम्हाला घेऊन जात आहे शिवतेजवाडीला, कारण आता आपण एवढं लाईफस्टाईल आपली बदललेली आहे की आपल्याला अशा सगळ्या गोष्टी आपल्या गावाकडे किंवा घराकडे पाहायला मिळत नाही. म्हणून आज आपण बघणार आहोत शिवतेजवाडी. तर या ठिकाणी बघा किती छान असं शेणाने सारवलेली टोपरी आहे ही डोक्यावर. तर मला वाटते मी आयुष्यात पहिल्यांदाच घेतली असेल. जबरदस्त असा हा माझा एक्सपिरियन्स होता. त्याचबरोबर या ठिकाणी झोपडी पण होते छान अशी. तुळशी विवाह एकदम सुंदर असा वृंदावन होतं. त्यानंतर इथे चूल होती, कोणीतरी भाकरी केलेली असावी असं त्याला बघून मला वाटलेलं. तर मस्त वाटलं खरं, एकदम सुंदर असं होतं. फोटोशूट, व्हिडिओग्राफी, रील्स वगैरे आपण या ठिकाणी करू शकतोय किंवा आपलं छानसं असं एखादं सिनेमॅटिक शूटसुद्धा आपण या ठिकाणी करू शकतोय. इतकं फिरल्यानंतर गरमी झालेली म्हणून इथे आपल्याला फ्रीमध्ये आईस्क्रीम फुल ऑन पॅकेजमध्येच मिळतं. तर अनलिमिटेड सगळ्या गोष्टी आहेत. तर चला आता आपण काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहूया. त्या ठिकाणी टॅटू आहे, मेहंदीचा आहे. तुम्हाला पाहिजे तेवढी दोन्ही हाताला मेहंदी, दोन्ही हातावर टॅटू तुम्ही काढू शकताय. मी थोडीच मेहंदी काढली, वैष्णवीने दोन्ही हाताला मेहंदी काढली होती. तर जबरदस्त मज्जा आली. बघा आता या ठिकाणी मी माझा शिवचरण आणि वैष्णवीचं नाव काढून मस्तपैकी असा टॅटू करून घेत आहे. वैष्णवीने बटरफ्लाय काढलेला. एवढं सगळं झाल्यानंतर मुलांना पुन्हा झोका खेळण्याची हाऊस तेवढी उरलेलीच असते. म्हणून या ठिकाणी प्लेग्राऊंडसुद्धा आहे. फक्त लहानच नाही तर मोठेसुद्धा इथे मस्तपैकी झोका खेळू शकतात. आणि मुलांना ॲक्टिव्हिटीजसाठी इथे खूप छान छान गोष्टी आहेत. वॉटर पार्क झाला, खाऊन पिऊन झालं, भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज करून झाल्या. आता आम्ही तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवणार आहे. बघा हे आहे सेल्फी पॉईंट. तर इतके छान छान असे स्टॅच्यू आहे या ठिकाणी. आपण आपल्या मुलांबरोबर मस्तपैकी इथे फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी करू शकतोय. इथे मज्जा केल्यानंतर आता आम्ही पुढे जाणार आहोत. तर ही आहे आपली फॅमिली. जर मोठी असेल तर मज्जाच येणार या ठिकाणी नाही का फोटो काढायला. तर मला फार भारी वाटलं. मध्येच आता वैशूला झुझू खेळायचं होतं म्हणून या ठिकाणी झुझू सुद्धा आहे. म्हणजे मी तर एवढी खुश झाले. वैशू मला म्हटली की आई मला एवढी मज्जा आली की नाही आज दिवसभरात. तर जबरदस्त. चक्क सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळचे 5:30 वाजले आणि आम्ही अजूनही इतकी मजा करतोय. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जबरदस्त असं फुल ऑन पैसा वसूल हा वॉटर पार्क मला वाटला. फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणीसोबत इथे येऊन आपण छान अशी एन्जॉय करू शकतो. बाईक तशी चालवता तर आली नाही कधी, परंतु ह्याच्यावर बसून मी बाईक कशी चालवायची असं फील केलं. जबरदस्त टायरची अशी बाईक बनवली. त्यानंतर आम्ही या ठिकाणी रस्सीची रेस लावली होती, त्यात पण मज्जा आली. सगळे लहानपणीचे दिवस आठवले. नाहीतरी आपण बायका तरी कुठं जातो नाही का असलं काही खेळायला वगैरे. त्यामुळे इथे वॉटर पार्कला येऊन तुम्ही एक वेळा व्हिजिट करा आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही एक वेळा नक्की पार्टिसिपेट करा. सगळेच लहानपणीचे दिवस आपल्याला आठवतील. बरं आता एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आहे शिवसृष्टी. तर शिवसृष्टीमध्ये आल्यानंतर आपल्याला त्यांच्या जीवनातील त्या सगळ्या बालपणीपासून तर त्यांच्या शेवटपर्यंतच्या त्या सगळ्या हिस्ट्री आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहे. हे एक सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह पॉईंट आहे. त्यामुळे तुम्ही इथं आल्यानंतर आपल्या मुलांना ह्या सगळ्या ठिकाणावरचे जे लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचून दाखवू शकता. आता व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही शेअर करणं फार अवघड आहे. त्यामुळे फक्त मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते. संपूर्ण हिस्ट्री या ठिकाणी वॉलवरती लिहिलेली आहे. तुम्ही एक वेळा नक्की व्हिजिट करा आणि शक्यतो आपल्या लहान बाळाला घेऊन या, म्हणजे तुम्ही त्यांना सगळं सांगू शकता. फक्त वॉटर पार्कच नाही तर या ठिकाणी फक्त तुम्हाला त्या सगळ्याच गोष्टी पाहायला मिळणार. अक्षरशः वॉटर पार्कला एंट्री केल्यानंतर चक्क असं फील होतं की जसं काय आपण एखाद्या हिस्टॉरिकल प्लेसला आलेलो आहोत, जसं की शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्यावरती व्हिजिट करत आहोत असं फील होणार. आणि आतमध्ये आल्यानंतर वॉटर पार्क आणि भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज हे सगळं बघून तुमचे डोळेसुद्धा भारावून जातील. म्हणून नक्कीच मंडळी एक वेळा व्हिजिट करा. तसं तर आपल्या कोल्हापूरमध्ये 1 ते 2 वॉटर पार्क आहे, पण एक वेळा शिवसृष्टीला या. एकदम सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं इतकं छानसं वॉटर पार्क एक वेळा व्हिजिट करा. शिवतेज वॉटर पार्कला येण्यासाठी तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर आणि फुल ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही मदत लागली वॉटर पार्कच्या रिगार्डिंग किंवा कुठल्याही गोष्टीची तर मला प्लीज कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. आणि आय होप तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या गावातून बघतात हे देखील मला शेअर करा. त्याचबरोबर एक व्हिडिओ आहे वॉटर पार्कचा, तो आपला 1 लाख+
व्ह्यू गेलेला आहे गंधर्व वॉटर पार्कचा, तो देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जाऊन नक्की चेकआउट करा। त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ठिकाणाचे व्लॉग, ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, मेकअप ट्युटोरियल, डेली व्लॉग, रेसिपीज आणि असे बरेचसे छान छान असे व्लॉग्स येत असतात। त्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा।